ऐतिहासिक कोल्हापूर पुरालेखागारबाबत परीख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आदी संघटनांच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्यात. कोल्हापूर पुरालेखागारात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास संशोधकांच्या विशेष अभ्यास परिषदांचं आयोजन करण्यात यावं. पुरालेखागाराच्या इमारतीच्या शेजारीच नूतन तहसील कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असून या इमारतीजवळील चुकीचा पार्किंग आराखडा, प्रदूषण आणि परिसरातील अतिक्रमणांमुळे समस्या उद्भवल्यात. याबाबत महाराष्ट्र शासन आणि पुरालेख संचालनालय मुंबईचे चीफ आर्किटेक्ट यांनी तातडीनं संयुक्त पाहणी दौरा करावा. कोल्हापूर पुरालेखागाराच्या वहिवाटीतील रस्ता हेरिटेज स्ट्रीटचे प्रतिबिंब साकारणारं तसंच कमान आणि गेट ऐतिहासिक स्वरूपातील डिझाईनमध्ये साकारण्यात यावी, अशा मागण्यांचं निवेदन कोल्हापूर पुरालेखागाराच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील यांना देण्यात आलंय. या मागण्यांची दखल घेतली नाही तर एक दिवसीय अन्न पाणी त्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या संघटनांच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी वैभव राजे भोसले, फिरोज शेख, चंद्रकांत कांडेकरी, राहुल चौधरी, रियाज डांगे, जयसिंग बहादुरे, शुभम शिरहट्टी, सचिन शिरगावे आदी उपस्थित होते.